1 मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो। तसेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून अंजनगाव सुर्जी शहरात नाही तर पूर्ण तालुक्यात शासकीय निमशासकीय कार्यालयात महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा वंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला। नगर परिषद अंजनगाव सुर्जी येथे नगर परिषद पटांगणात प्रशासकीय अधिकारी मुख्याधिकारी दादाराव डोलारकर यांच्याकडून तर तहसील कार्यालय येथे नवनिर्वाचित दर्यापूर अंजनगाव विधानसभेचे आमदार गजानन लवटे यांच्याकडून झेंडा वंदनाचा कार्यक्रम झाला। यावेळी अंजनगाव पोलीस यांनी सलामी देऊन आमदार यांना झेंडावंदन करण्यास अनुमती दिली। यावेळी तहसीलदार पुष्पा सोळंके, आमदार लवटे, भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी, माजी आमदार रमेश बुंदिले, नगर परिषद मुख्याधिकारी दादाराव डोलारकर व नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते। गावातील ज्येष्ठ पदाधिकारी, सामाजिक क्षेत्रातील नागरिक व पक्षाचे कार्यकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी तहसीलदार सोळंके तसेच आमदार गजानन लवटे व मुख्य कार्यकारी अधिकारी दादाराव डोलारकर नगर परिषद यांनी सर्व जनतेला महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। आपल्या तालुक्यातील, आपल्या शहरातील काही विकास कामाबद्दल चर्चा सुद्धा झाली। त्यामुळे या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त जनतेचे सहकार्य मिळाले। आजचा आपला जो कार्यक्रम आहे हा आपल्याला वेळेवर आमदार साहेबांचं नाव शासनाकडून आणि कलेक्टर साहेबांकडून आदेश आलेला आहे। आधी मी माझ्या नावाच्या पत्रिका छापायच्या कारण घडवणं माझ्या असतो पत्रिका आपण पाठवली होत्या, आपल्याला वेळ करून होता आणि जवळपास 28-29 तारखेला साहेबांच्या नावाचा आदेश आलेला आहे। म्हणून आपण काय वेळेवर पत्रिका तयार केली आहे आणि ग्रुपवर टाकलेली आणि बघितल्यानं पण सूचित केलेली आहे। काही लोकांचं पण असं होतं किंवा आमदार साहेबांचा आदेश आलेल्या प्रोसेस मॅडमचंच नाव आहे असं काही नाही आहे। मला एकच वेळ होता की काल वेळेस सर्वांना रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।